त्यांना मी विनंती हं. केली होती, की मला तुमच्या मॉर्गमध्ये एक रात्र राहायची परवानगी द्या. मी एकटा राहीन. डॉक्टरांना असं वाटलं, की तो सराईतपणे वावरतोय असं, की तिथं तो पूर्वीपासून राहिला होता का काय? एकही खिडकी नाही, एकही दरवाजा नाही. त्याला थोडंसं आश्चर्य वाटलं, पण एकूण त्याला ती जागा आवडली. साधारण एक अर्धा तास गेला असेल. मला कोणीतरी कणण्याचा आवाज यायला असं वाटावं, की खोलीच्या कोपऱ्यात कोणीतरी उभारलंय. वारा कुठंही नव्हता का कुठल्याही इतर झाडांची पानं हलत नव्हती. ती 2च झुडपं फक्त वाऱ्यावरती डोलत होती. पॅरानॉर्मल जग आणि या जगातील रहस्य याबद्दल आपल्या सर्वांनाच कुतूहल असतं. याच विषयावरील एक व्हिडिओ आधीच आपल्या चॅनेलवर सादर झालेला आहे, ज्याला तुम्ही सर्वांनीच भरभरून प्रतिसाद दिलात. तर या व्हिडिओमध्ये सहभागी झालेल्या अभिजित सरांनी पॅरानॉर्मल जगातील गूढ गोष्टी आणि त्यांनी केलेल्या इन्व्हेस्टिगेशन्सबद्दल आपल्याला ऐकायला मिळालं होतं. खरं तर काही-काही इन्व्हेस्टिगेशन्स अशी होती, की जी ऐकून अंगावर अक्षरशः काटा उभा राहिला होता. पण त्या व्हिडिओखाली अनेक प्रेक्षकांची एक तक्रार मात्र कायम होती, की अभिजित सर चेहरा का दाखवत नाहीयेत? ते अंधारात का बसलेले आहेत? अभिजित सरांनी त्याच व्हिडिओमध्ये त्याची कारणं देखील दिलेली होती. पण प्रश्न मात्र कायम होता. पण तो प्रश्न आता अजिबात कायम राहणार नाही आहे, कारण पुन्हा एकदा अभिजित सर आज आपल्या कट्ट्यावर आलेले आहेत. आणि विशेष बाब म्हणजे ते आज त्यांचा चेहरा देखील दाखवणार आहेत. सो अभिजित सर, तुमचं काजवामध्ये खूप खूप स्वागत आहे पुन्हा एकदा. धन्यवाद. येस. आणि आता सर तुम्ही जर पाहत असाल, की सरांनी चेहरा झाकलेला आहे मास्कने. सर तुम्ही चेहरा दाखवू शकता आता. अवश्य. कारण 2 कारणं आहेत संकेत. मागच्या वेळी पण मला हं, बऱ्याच लोकांनी कॉमेंटमध्ये सांगितलं होतं, की तुम्ही चेहरा का अंधारात ठेवता आणि का का म्हणजे तुम्हाला रिव्हील का नाही व्हायचंय? तर हं, त्याचं कारण असं होतं संकेत, की मी बऱ्याच लोकांना म्हणजे हे माझं पोटेन्शियल लाईफ आहे किंवा हिडन लाईफ आहे, की हे जे मी काही करतो आणि हे पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेशन म्हणा किंवा हे जे स्टडी करतो मी ह्याच्यावरचे हं, मेटाफिजिक्स हं, पराभवती. तर हे मी माझ्यापुरतं मर्यादित ठेवलं होतं. काही लोकांना मी म्हणजे मी जशी इन्व्हेस्टिगेशन्स केली, त्यांना फायदा त्याचा झाला. पण मला कुठेतरी हं, हे एक माझं एक स्वतःचा छंद म्हणून किंवा एक व्यक्तिगत आयुष्य हं. म्हणतो आपण, खाजगी आयुष्य, असं हो. ठेवायचं होतं. आणि मला ही भीती होती, की बऱ्याच लोकांना हे माहिती नाहीये, की मी असं काही करतो. आणि हं, जसं आता मागचा आपला व्हिडिओ आला आणि माझ्या आवाजावरून लोकांनी मला ओळखलं, की ते तुम्हीच आहात का? आणि त्यांनी आश्चर्य व्यक्त केलं. दे वर शॉक्ड, की "हे हं, तुम्ही हे करता असं?" म्हणलं, "हो, मी करतो. ह्या गोष्टी मी करतो." "मग आम्हाला का नाही सांगितलं? मग आम्हाला का नाही कळू दिलं काही?" त्या का म्हणजे हं, त्या हं, व्हिडिओमधनं आम्हाला कळालं. आणि सोशल मीडिया म्हणालात तुम्ही संकेत, तर फक्त एक तुमचा चॅनल आणि कोरा या व्यतिरिक्त मी कुठेही व्यक्त झालेलो नाहीये आतापर्यंत. कारण हं, हं. हे क्लिअर होतं, की मला हे थोडंसं पोटेन्शियल लाईफ आहे, ते तसंच ठेवायचं खाजगी आयुष्य. पण मग बरोबर. ठीक आहे, हरकत नाही. मला जितक्या लोकांनी माझ्या कंपनीतल्या म्हणा किंवा माझ्या हं, नातेवाईकांनी ओळखलं, त्यांनी मला सांगितलं, की "अरे, मग तू इतकी लोकं जर आहेत, ह्या विषयाचं लोकांना खूप कुतूहल आहे, की आपण हं, हे रोजच्या आयुष्यामध्ये काही प्रसंग घडतात का त्याच्या पाठीमागे खरंच काही सिक्वेन्स असतो का? किंवा हं, कुठं सावध राहायला पाहिजे किंवा कुठली प्रॉपर्टी घेताना आपण काय बघायला हवं?" या ह्या हं, माध्यमातून तू म्हणजे तू जर लोकांना मदत करत असशील, तर लेट इट बी सोशलाइज्ड. त्याचं हे हं. काही घेऊ नकोस. आणि आणि त्याच्यानंतर मला हे मग ओव्हरवेल्मिंग रिस्पॉन्सेस यायला लागले, की आमच्या घरी येतं का? आमच्या घरी येतं का? आणि याची मला अरे सगळ्यात वाह! जास्त भीती होती, की मी तुम्हाला एक 2-3 स्क्रीनशॉट पण पाठवले होते बघा WhatsAppवरचे, की "वी नो यू हां, सर" हां. म्हणून. आणि एक हो. आजी-आजोबा होते. त्यांनी त्यांची भाची फ्रान्समध्ये आहे आता सध्या आणि त्यांनी हा व्हिडिओ हं, बघितला. ते माझ्याकडे आले. आता आय डोंट नो की त्यांनी कसा माझा ॲड्रेस मिळवला किंवा कसा फोन नंबर मिळवला. मी थोडासा अलूफ राहतो. हं, पण ते आले आणि हं, त्यांनी मला इतका आग्रह केला, की त्यांच्या भाचीने हं, पॅरिसच्या आसपास कुठेतरी ती आय-टीमध्ये आहे. तर तिने घर घेतलं होतं आणि हं, त्यांना असे अनुभव यायला लागले आणि दॅट इज अ पॉइंट हं, ऑफ नो रिटर्न. कारण त्या हं. पॉइंटवरून त्यांना पाठीमागे एकदा घेतलं घर, की घेतलं. मग तुम्हाला तिथं कंपल्सरी हं. राहिलं पाहिजे किंवा तुम्ही ते भाड्याने देऊ शकता. पण त्यांना हो. इतके अनुभव आले, की त्यांनी मला आग्रह केला, की तुम्हाला आम्ही डोअर टू डोअर पिकअप देतो. खरं तर वयस्कर माणूस, मला इतकं वाईट वाटलं, की हं, मी हं, त्यांच्या पण इतक्या लांब किंवा इतकं आणि ह्याच्यासाठी ह्या गोष्टी मी टाळत होतो, की इतके दिवस की चेहरा का दाखवायचा नाही. ह्याच्यासाठी, हं, की हं. हे पोटेन्शियल लाईफ आहे माझं. पण ठीक आहे, हरकत नाही. काजवा आपलं कुटुंबीयच आहे आणि बऱ्याच लोकांच्या हो. तक्रारी आल्या, की तुम्ही चेहरा का दाखवत नाही? तर आपण एक त्या आपल्या कुटुंबियांच्या तक्रारी म्हणून घेऊया. ओके. हां, तुम्ही मास्क काढू शकता. ओके.
येस. ही आहेत अभिजित जोशी सर. हो, हा मी आहे अर्थात आणि तुम्ही थंबनेलवर सुद्धा त्यांचा फोटो पाहिला असेलच म्हणा. मागच्या व्हिडिओनंतर मग आपण जी इन्व्हेस्टिगेशन्सबद्दल इतकं सारं बोललो. पण हं, त्यानंतर तुम्ही म्हणाला होतात, की दापोलीला तुम्ही एक इन्व्हेस्टिगेशन करायला गेला होतात. हो, हो. तर ते इन्व्हेस्टिगेशन कसं होतं आणि नेमकं काय गोष्टी घडत होत्या तिथे? मी तुम्हाला असं म्हणेन संकेत, की आधी पहिल्यांदा आपल्या दर्शकांची विनंती अशी आली, की तुम्ही चेहरा दाखवत नाही. ठीक आहे, हो. आपण चेहरा दाखवला याच्यामध्ये आणि बऱ्याच लोकांची म्हणजे बऱ्याच आपल्या काजवा कुटुंबियांची तक्रार ही आहे, की तुम्ही कुठलाही फोटो किंवा इन्व्हेस्टिगेशनचे व्हिडिओज तुम्ही देत नाहीये. हं. चला आपण ती विनंती मान्य करू. पुढच्या पॉडकास्टमध्ये माझे जे काही सार्वजनिक जागेचे व्हिडिओज किंवा हे आहे दापोलीचे जसं म्हणलं, सार्वजनिक जागा होती. आपण ते अपलोड ओके. करणार आहोत. आपण ते दाखवणार आहोत त्यांना. एक्झॅक्ट हे म्हणजे याच आपल्या पॉडकास्टमध्ये. या नाही पुढच्या पॉडकास्टमध्ये. आपण ओके, नक्की ओके. ते दाखवू कारण मला ते अपलोड करायला लागतील आणि मी ते मोबाईलवरती ठेवत नाही. मी क्लाउडवरती बरोबर. तर इट्स गोइंग टू टेक सम टाईम. तर आपण पुढच्या राइट. पॉडकास्टमध्ये हे व्हिडिओज, हे फोटोज ज्यांना उत्सुकता आहे दर्शकांना, की खरंच आपण कसं हं, करतो किंवा त्याचे काय पॅरामीटर्स असतात, तुम्ही प्रोटेक्ट कसं करता स्वतःला वगैरे बरेच मी हं, हं. कमेंट्समध्ये हे बघितले प्रश्न बघितले. हो. हे अर्थात मागचं किंवा हे पॉडकास्ट काही इंटरॅक्टिव्ह नाहीये. तर पुढच्या हं, वेळी आपण हे सगळे व्हिडिओज त्यांची उत्सुकता आहे. आहे तर आहे. हं. आपण ती त्यांना ते व्हिडिओज किंवा ते फोटोज आपण नक्की फक्त मला परवानगी घ्यायला लागेल त्या जागा हो. मालकांची, की हे मी करतोय आणि तुम्हाला हं. चालेल का म्हणून. कारण शेवटी ती खाजगी प्रॉपर्टी आहे. तर त्यांना न जरूर. हो, विचारता हो. आपण हे अपलोड नाही करू शकत आणि मोस्ट प्रोबेबली हे अगदी. अबॅन्डन्ड आहे. तर जे कोणी असेल एक कायद्याच्या चौकटीत आपण राहून ते काम करूया. हं, तर हो, दापोलीचं म्हणण्यापेक्षा मी तुला असा एक अनुभव सांगेन संकेत, की आमचा एक क्लब आहे बरं का. हं, हं, जसं ह्या गोष्टींविषयी लोकांना खूप कुतूहल असतं, की ह्या गोष्टी कोणीतरी स्टडी करावा आणि आम्हाला ते सांगावं. नॉट एनीवन इज रेडी टू गो दॅट फार, की आता मागच्याही वेळेला मी एका मॉर्गमध्ये एक ख्यातनाम हॉस्पिटल आहे पुण्याचं. त्यांना मी विनंती हं, केली होती, की मला तुमच्या मॉर्गमध्ये एक रात्र राहायची परवानगी द्या. मी एकटा राहीन. माझे जे काही हं, इन्स्ट्रुमेंट्स असतील ते मी माझ्याबरोबर घेऊन येईन आणि मला काय रेकॉर्डिंग करायचं ते मला करीन मी आणि मला ते हं, व्हिडिओज अपलोड करायचे आहेत. तुमच्या हॉस्पिटलचं नाव कुठे येणार नाही, तुमच्या डॉक्टरांचं नाव कुठे येणार नाही. पण मुळात आधी ते जे डीन होते त्यांना मी भेटलो, तर ते हं, एकदम म्हणे, "हे सगळं कशाला करायचं तुम्हाला?" म्हणलं, ह्या गोष्टींवरती निदान भारतात तरी कोणाचा फारसा अभ्यास नाहीये. तर हे सगळं मी रिस्क घेतोय. मी हे सगळं लोकांच्या समोर आणतो, की नक्की काय असतं? एक कुतूहल हं, तरी असतं. मानवी भावना हं, आहे ती, की बंद दाराआड काय आहे ते मला बघायचंय. पण मग ते प्रत्येकालाच हे नसतं, की मी जाऊन ते दार उघडून बघेन. नाही, मग दुसऱ्या हं, कोणीतरी करावं आणि आम्हाला ते सांगावं. यात काही चुकीचं नाहीये. प्रत्येकजण रुटीन हं, लाईफ आयुष्य जगत असतो. मग ही वेगळी पायवाट कोणीतरी एखादा निवडतो. पण मग ते स्वतःपुरतं ठेवणे जे नॉलेज आहे ते स्वतःपुरतं ठेवणं थोडीशी स्वार्थी वृत्ती झाली. तर आपण ते हं, सगळ्यांच्या समोर आणावं, हा माझा हेतू होता. आणि हं, ओके गेटिंग बॅक टू द पॉइंट की एक क्लब आहे माझा. की एक हं. 17-18 लोकं त्याचे मेंबर्स आहेत. सगळे पांढरपेशे व्हाईट कॉलर्ड लोकं आहेत. कोणी डॉक्टर आहेत, ओके. कोणी सीए आहेत, वकील आहेत. तर आम्ही एखाद्या संध्याकाळी एकत्र जमतो आणि सगळ्या ह्या विषयावरती गप्पा होतात, की जे आपल्याला माहिती आहे हो. रोजचं रुटीन रटाळ आयुष्य तर प्रत्येकाकडे आहे. पण मग ह्या हं, काही थरारक गोष्टी आहेत त्याच्यावरती आम्ही गप्पा मारतो, आपले अनुभव शेअर करतो. हं, त्याच्यामध्ये सांगते पुण्यातले एक प्रथितयश डॉक्टर आहेत. जे आमच्या म्हणजे काय म्हणतात, की अगदी आतल्या वर्तुळामध्ये आहेत. तर त्यांनी हा प्रसंग माझ्याशी शेअर केला होता, की हं, दापोलीचाच आहे हा, दापोलीशीच रिलेटेड आहे आणि त्यांनी कोव्हिडच्या आधी एक जागा घेतली होती तिकडे आणि एक जुनी हं, वाडी आहे. अगदी समुद्रकिनाऱ्याच्या जवळ नाहीये, पण अगदी थोडंसं पुढे एक 5-7 किलोमीटर एक खेडं आहे. त्या खेड्यामध्ये त्यांनी एक जागा घेतली होती. तर ती जागेचं स्वरूप असं होतं, की एक जुना वाडा नाही म्हणता येणार. वाड्यासारखं भव्य नव्हतं, पण एक चौसोटी घर म्हणतो आपण कोकणातलं हं, आणि मग तिथं एक 5-1 गुंठे जागा, त्याच्यामध्ये ते घर जुनं, त्यातले ते जे ओनर होते ते सगळे सोडून गेले होते. आणि त्यांची जी हं. मुलं वगैरे होती, ती कोणी परदेशी होती, कोणी मुंबईमध्ये होती आणि त्यांना आता त्या जागेत काही इंटरेस्ट राहिला नव्हता. की विकली गेली तर बरं होईल. पण आम्हाला आता काही वेळ नाहीये हे सगळं हो. मेंटेन करायला. एवढं मोठं घर दुमजली कोकणातलं. तर ह्या डॉक्टरांनी ती जागा विकत घेतली.
आणि हं, पहिली काही बोलणी झाली, कागदपत्र वगैरे सगळा तो व्यवहार पार पडला आणि मग एका दिवशी त्याने ठरवलं, की आपल्या मुलाला तिथं घेऊन जाऊ. पत्नीने तर ती जागा बघितली होती. हं, मुलाला घेऊन जायचं, तर मुलगा होता 7 वर्षाचा. आणि तर त्याला घेऊन जाऊ आणि ती जागा दाखवू असं म्हणून ते निघाले. दिवस पावसाळ्याचे होते. हे लोकं हं, लवकर सकाळी निघाली पुण्यातून आणि साधारण 5-6 तास प्रवास करून मग ती त्या जागेला पोहोचली. पण ती जागा अशी होती, की डांबरी रस्ता एका ठराविक जागेपर्यंत पोहोचायचा आणि मग त्यांच्या त्या विकत घेतलेल्या जागेकडे जायचं म्हटलं तर 1.5 किलोमीटरचं अंतर चालत जावं लागायचं. पुढे-मागे तिथे हं, रस्ता झाला असेल किंवा त्यांनी करून घेतलं असेल, पण त्यावेळी तरी अशी कंडिशन होती, की त्यांना चालत जावं लागायचं. मग त्यांचा हं, मुलगा डॉक्टर स्वतः आणि त्यांची पत्नी 7 वर्षाचा मुलगा. हे सगळे हं. निघाले. तर तो हरखून गेला होता सगळं ग्रीनरी आणि ते कोकण बघून त्याला पहिलाच अनुभव असेल कदाचित. त्याला बाहेर यायची हं, धडपड होती गाडीतून कधी एकदा बाहेर हे सगळं मी फील करतो असं. हं. आणि ते त्या जागेवरती पोहोचले. आणि ते उतरणार त्याच्या आधी त्यांचा मुलगा बाहेर आला गाडीतून. त्याला म्हणजे ते कधीच एकदा बाहेर पडतो मी आणि हे सगळं अनुभवतो असं तो बारीक पाऊस सुरू होता. 12:00-12:30 ची वेळ असेल दुपारची. अ, हं. कोंदून गेलेलं वातावरण होतं आणि पाऊस होता, धुकं होतं, कोकणातलं टिपिकल वातावरण आणि ह्यानी गाडीतून बाहेर उडी मारली आणि तो चक्क पळत सुटला. तर ओके. डॉक्टर त्याला हाका मारतात, की "अरे थांब, तू कुठे चाललास? थांब, थांब." पण तो पळतच सुटला त्या पायवाटेवरून. तर ठीक आहे, जाऊन हं, म्हणजे असं काही फार लांब वातावरण नव्हतं, म्हणजे फार काही लांब एरिया नव्हता तो. तर त्याने पण सांगितलं, की 7 वर्षाचा मुलगा आहे, त्याला तेवढी समज आहे, की तो कुठे लांब जाणार नाही. गाडी आपण इथं लावली, तो परत येईल. यांनी सामान हं, वगैरे गाडीतलं काढलं, पाण्याच्या बाटल्या, काही खाद्यपदार्थ वगैरे असतील त्याचं आणि ते चालत, चालत, चालत निघाले पुढं. तर 1.5 किलोमीटर तो सगळा निसरडा रस्ता आणि याच्यातून जाईपर्यंत त्यांना साधारण एक अर्धा तास गेला आणि तिथं हं. पोहोचल्यावरती त्यांना मुलाची हाक ऐकू आली आणि त्यांना ओके. आश्चर्य एवढं वाटलं, की आसपास 5-7 इतरही घरं होती. पण त्या इतर घरात न हं. जाता तो मुलगा बरोबर त्याच प्रॉपर्टीत गेला, की ज्यांनी डॉक्टरांनी जी विकत घेतली होती. त्यांना काही कल्पना नव्हती विकत किंवा हे घेतलेली. व्यवहारही हं, माहिती नव्हते. पण तो नेमका त्याच घरात कसा गेला, त्यांना ते काही कळलं नाही. पण हं, त्यांनी अगदी आतमध्ये गेले ते. त्यांनी बघितलं, की मुलगा अगदी सराईतपणे त्या जागेत वावरतोय. वरचा मजला, त्याला जिने कुठून आहेत माहिती आहे, तो कुठं अडखळला नाही. तो माजघरात हं, गेला, तो आधी बाकीचं सगळं पाहिलं, अंगणात गेला, पाठीमागे गेला. डॉक्टरांना असं वाटलं, की तो सराईतपणे वावरतोय असं, की तिथं तो पूर्वीपासून राहिला होता का काय? आणि त्याने हं, हं, बाहेर हं. आल्यानंतर डॉक्टरला एक प्रश्न केला, की "बाबा याचं विहीर होती ती कुठे गेली?" बाहेरच्या ह्याच्यामध्ये अरे बापरे! हो. त्याने विचारलं, की हं, "बाबा इथं विहीर होती ती कुठे गेली?" त्यांना थोडंसं आश्चर्य वाटलं हं, आणि नाही इथं विहीर काहीच नव्हतं म्हणजे लिटरली तो मोकळं अंगण होतं एक टिपिकल. पण इथं विहीर होती ही काय झाली? मग त्याने हं, सांगितलं, की "बेटा इथं होती असेल किंवा मला माहिती नाही." बरं काही समहाऊ त्याने त्याची समजूत काढली, की इथं असेल. हं, मग इथं एक झाड होतं ते काय झालं? त्यांनी अगदी एंट्रन्सच्या बाजूला दाखवते तो दरवाजा होता मोठा घराचा. त्याच्या बाजूला एक झाड होतं ते तोडलं का? तर डॉक्टरला काही कळेना, की पहिल्यांदा आपण ह्याला इकडे घेऊन आलोय. ह्याला आधीच कशी प्रॉपर्टी कळली? तो तिथं गेला कसा? आणि तो हं, सराईतासारखा पूर्ण तो घर शोधतोय, की त्याला जसं माहितीये, की इथं काय होतं. आणि मग नंतर ते म्हणाले, की एक तो जो त्याचा भावनांचा आवेग जो होता, तो 10 मिनिटासाठी टिकला. त्याच्यानंतर त्याच्यासाठी ती वास्तू हं, पूर्ण कोरी झाली, की अरे, हे आपण नवीन आलोय का? पण त्याचा हं, 10 मिनिटं आधीचा जो हे होता, की मी इथं राहिलोय किंवा इथं विहीर होती किंवा इथं आंब्याचं झाड होतं मोठं, ते तोडलं का तुम्ही? आणि तो अगदी म्हणजे काय म्हणायचं, की एक भावनांचा आवेग असतो त्या हिशोबाने त्या वास्तूला तो बघत होता, भिंतींना हात लावत होता, कोनाडे चाचपत होता. आणि हं, नंतर म्हणले जेव्हा त्या एजंटची माझी भेट झाली. जो इस्टेट एजंट होता त्यांनी जी हं, मला हे करून दिली होती. ते डील करून दिलं होतं, व्यवहार करून दिला होता. हं, त्याला हं, मी विचारलं, की म्हटलं इथं झाड होतं का? किंवा इथं विहीर होती का? तर तो म्हणाला, "झाडाचं मला माहिती नाही. मी येत असल्यापासून इथं झाड नाहीये. पण विहीर इथं होती आणि ती पूर्वीच्या मालकांनी ती बुजवलेली." मग त्या मुलाला हं. कसं कळलं, की तिथं विहीर होती आणि ती बुजवली. त्याने इतक्या तंतोतंत बरोबर. कसं सांगितलं, की इथं हे होतं.
मग नंतर मी डॉक्टरांना सहज विचारलं, म्हणलं, "तुम्ही पुढे इन्व्हेस्टिगेशन त्याचं काही केलं का? किंवा तुम्हाला असं वाटलं का, की असं का? म्हणजे तुम्ही डॉक्टरी वैद्यकीय क्षेत्रात आहात, तर तुम्हाला आमच्यापेक्षा जास्त चांगलं माहिती आहे, की शरीराचे किंवा मनोव्यापाराचं विश्लेषण तुम्ही चांगल्या पद्धतीनं करू हं, शकता. तर मग तुम्ही पुढं ह्याच्यामध्ये काही गेला नाहीत का?" तर त्याने मला सांगितलं, की "ठीक आहे अभिजित, तू त्याचा आवेग 10 मिनिटासाठी टिकला होता आणि 10 मिनिटानंतर हा तो नॉर्मलला आलाय. तर आता मला पुढे जाऊन त्याची चीरफाड करायची नाहीये." जसं इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, की "कुत्री झोपले तर त्यांना डिवचू नका. ती झोपलेलीच जाऊ देत." हं, अ, असं एक म्हण आहे आणि म्हटलं, "मग तुम्हाला काय वाटतं?" तर हं, ते म्हणाले, की "अभिजित, मी ॲज अ डॉक्टर म्हणून म्हणजे खरंच जुने एक्सपिरियन्स आणि प्रथितयश डॉक्टर आहेत ते." तर त्यांना मी हं, विचारलं, की म्हणलं, "तुम्हाला पुढं का नाही जावंसं वाटलं?" तर अभिजित म्हणले, "प्रत्येक दिशा असते आपण जीवनाला प्रत्येक दिशा असते आणि एक दिशा अशी आहे, की जिथं हं, परमेश्वर असतो, जिथं पापपुण्य असतं, जिथं भूतपिशाच्य असतात, त्या दिशेला मी आयुष्यात कधी गेलो नाही. बाकी सगळ्या दिशांना मी गेलो. पण हं, ह्या दिशेला मी कधीही गेलो नाही आणि मला जायची इच्छाही नाहीये. तर जेवढा मी प्रसंग हं, सांगितला तिथपर्यंतच मी थांबलो. पुढे जाऊन मला त्याची चिरफाड करायची हं, नव्हती. आणि खरं तर हं, आपल्या क्लबचे बरेच काही मेंबर्स आहेत. क्लब ॲज सच कुठे रजिस्टर्ड नाहीये. पण ह्यांच्याकडून मी हं, तुला सांगू का संकेत, ही कन्व्हर्सेशन्स आपली रोजच्या आयुष्यातली जी असतात ना, ही याच हो, मार्गावरून जात असतात. लोकांना कुतूहल असतं, हं. लोकांना गूढ असतं. एक धक्का द्यायचा अवकाश, की सगळेजण आपापले अनुभव घेऊन आपल्याला सांगायला येतात. अगदी, सो ही अगदी एक सहमत आहे मी तुमच्याशी. घडलेला प्रसंग आहे आणि दुसरं एक हं, इन्व्हेस्टिगेशन जे आहे, तर त्या हं, इन्व्हेस्टिगेशन बद्दल मी कधी आपल्या म्हणजे पहिल्या पॉडकास्टमध्ये बोललेलो नाहीये. थोडंसं हं, काय म्हणू की विचित्र किंवा थोडंसं ऑड, अनयुजुअल एक इन्व्हेस्टिगेशन मी केलं होतं. हं. अ, हे म्हणजे प्री कोव्हिड होतं. जर अच्छा. इफ यू आर इंटरेस्टेड आपण विल कंटिन्यू विथ दॅट कॉन्व्हर्सेशन. तुमचे प्रश्न काही येस, येस. नसतील तर प्लीज, विल प्लीज. कंटिन्यू विथ दॅट नाही, नाही. सांगा, इन्व्हेस्टिगेशन. सांगा. इन्व्हेस्टिगेशनबद्दलच मला ते ऐकायचं होतं. नक्की थोडासा सांगा. थोडासा मोठा अनुभव आहे आणि तुम्ही हं. डिस्क्लेमर तर देताच. मी अजून माझ्याकडून एक हो, डिस्क्लेमर असं देईन आपल्या व्ह्युअर्सना, की टेक इट ॲज एक मनोरंजन, एंटरटेनमेंट म्हणून. कोणी हो, गांभीर्याने घ्यायचं कारण नाहीये. मी फक्त माझा स्टडी ह्या माध्यमातून मी तुमच्या समोर मांडतोय. हो. तर मला वाटतं दिवाळीचे दिवस होते. थंडी सुरू झाली होती. अश्विन महिना असावा कदाचित आणि मला एक जोडून दिवाळीच्या सुट्ट्या मिळाल्या होत्या. 7-8 दिवस मी ॲडिशनल रजा वगैरे टाकून अगदी निवांत होतो आणि मला बाहेर फिरायला जायचं होतं माझ्या फॅमिलीसोबत. आणि एक हं, दिवस मला एक कॉल आला, की रादर मी त्या दिवशी मी ऑफिसमधनं घरी येत होतो. 3-4 वेळा एकाच नंबरवरून मला कॉल आला होता. कधी एक क्रेडिट कार्डवाले किंवा सेल्सवाले कॉल करतात, त्यामुळे मी उचलत नाही असले कॉल. पण हं, एकाच नंबरवरून 3-4 वेळा सलग कॉल आला म्हणून मी घरी गेल्यानंतर त्याला रिटर्न कॉल केला. तर एक तरुण होता. आपण त्याला मंगेश म्हणू. रादर हं, त्याचं खरं नाव मी सांगेन, फर्स्ट नेम सोमनाथ आणि त्या हं, सोमनाथचा कॉल आला होता आणि त्यांनी जुजबी चौकशी केली, की "तुम्ही कुठे आहात? वेळ आहे का? काय आहे?" म्हटलं, "संदर्भ काय आहे मला सांग." तर त्यांनी सांगितलं, की "अशा-अशा व्यक्तीने मला तुमचं नंबर आणि तुमचा कॉन्टॅक्ट दिला." आता हं, त्यांनी ज्यांचं नाव सांगितलं ते माझे वरिष्ठ अधिकारी होते मागच्या हं, कंपनीमध्ये आणि त्यांनी मला बरीच मदत केली होती अगदी सुरुवातीच्या काळामध्ये. त्यामुळे आता आणि हा तर नुसतं नाव नव्हतं सांगत, त्यांनी सांगितलं, की माझं नातं आहे त्यांच्याशी आणि हं, मला तुम्हाला भेटायचं आहे. मला कॉन्टेक्स्ट कळालं नाही, की काय संदर्भ कशासाठी भेटायचं आहे. तर तो म्हणाला, की "सर मला घरी प्रॉब्लेम आहे आणि मला तुम्हाला भेटायचं हं, अ, ठीक आहे म्हटलं. मी दुसरा, तिसरा किंवा शनिवार, रविवार होता. मी अवेलेबल होतो आणि मग सोमवार नंतर मी बाहेरगावी जाणार होतो. तर त्याला म्हणलं, की "तू शनिवारी सकाळी जर आलास तर आपल्याला सोयीचं होईल दोघांनाही भेटणं." आणि मग सोमनाथ माझ्या घरी आला शनिवारी. तर त्याने आल्याला आधी इंट्रोडक्शन करून दिलं, की "माझं नाव सोमनाथ आहे. मला घरी सगळे नाथा म्हणतात, तर तुम्ही मला नाथाच म्हणा." म्हटलं, हं. "ठीक आहे." तर त्याने आधी बॅकग्राऊंड सांगितली, पार्श्वभूमी. मी आता त्याच्याच भाषेत सांगतो, एक फर्स्ट पर्सन म्हणून मी सांगण्यापेक्षा. हो, तर त्याचं असं म्हणणं होतं, की तो एका सोलापूर जवळच्या एका खेड्यातला मुलगा. त्याचे आई-वडील शेती करायचे. तेच त्यांच्या उत्पन्नाचं साधन होतं आणि आता तो पुण्यामध्ये उच्च शिक्षणासाठी आला होता. त्याला एम-बी-ए काहीतरी करायचं होतं आणि तो म्हणला, की "मी आधी पुण्यात आलो तेव्हा मला पुणं कळलंच नाही. मी आयुष्यात पहिल्यांदा पुण्याला आलो होतो. मला इथे राहायचं कसं, खायचं कसं, काय भाडी म्हणाली घराची एखादी रूम घ्यायची म्हणालं तर त्याचे साधारण किती रेट्स असतात मला काहीच माहिती नव्हतं.
मग मी हं. आधी आलो, ते माझ्याच गावचे काही मित्र इथं आधी माझ्या आधी पुण्यात येऊन सेटल झालं. त्यांच्या रूमवरती मी राहायला गेलो आणि 5-7 दिवसाच्या बोलीवरती त्यांनी मला ठेवून घेतलं. ही 5-7 दिवस तू इथं राहा हं. आणि तुला घर मिळालं किंवा तू तुझं रूम मिळाली की तू शिफ्ट कर. तर माझं पहिलं हे असं होतं की गोल असा होता की मला स्वस्तात रूम हवी होती. कारण मी जरी पुण्याला आलो असलो, तरी हं. माझे आई-वडील अजून तिकडे शेतात राबतायत. त्यांना मोलमजुरी करावी लागते याची मला कल्पना होती आणि त्या हिशोबाने मला जेवढं काटकसर करायची तेवढी तर पुण्यात करायची होती. जेवण मी स्वतःच बनवणार होतो. त्यामुळे तो जेवणाचा खर्च नव्हताच आणि मग मी पुण्यातला पहिला दिवस मी बाहेर पडलो, टपरीवरती गेलो, चहा घेतला आणि तिथं बरेचसे बोर्ड लागले होते, की जागा भाड्याने देणे आहेत, जागा भाड्याने देणे आहे आणि एका टपरीवरती मला एक बोर्ड दिसला. फक्त मला थोडंसं आश्चर्य असं वाटलं, की युजुअली आता ह्या दिवसामध्ये लोकं मोबाईल नंबर देतात स्वतःचा. पण तिथं हां. त्या घर मालकांनी त्याचा लँडलाईन नंबर दिला होता आणि हे थोडंसं मला ओके. आश्चर्य वाटलं आणि मी त्या नंबरला कॉल केला. नंबरला कॉल केल्यानंतर मला त्यांनी जागेचं आधी स्वरूप सांगितलं. फारसं बोलणारे जुन्या पिढीचा माणूस होता. तुसडा बोलणारा, कामास काम ठेवणारा आणि शब्द तोलून मापून वापरणारा माणूस. त्यांनी त्यांचं आडनाव हं. पित्रे असं सांगितलं. तर ओके. आवाजावरून तर ते मला थोडेसे वयस्कर वाटले. तर ते म्हणाले, की "तुम्हाला जागा घ्यायची आधी जागा बघितली आहे का तुम्ही?" त्यांनी जागेचा पत्ता दिला. "तुम्ही तिथं जा. तिथं कोणी राहत नाही. तिथं तुम्ही ती जागा आधी बघा आणि पसंत असेल तर मला पुन्हा कॉल करा. मग आपण भेटूया." ठीक आहे. तर त्यांनी पत्ता दिला होता, तो थोडासा पुण्याच्या बाहेरचा होता आणि मला फक्त आता सध्या जागेची गरज होती आणि माझं सगळ्यात मोठं गोल काय होतं, की ती स्वस्त असली पाहिजे. बाकी ती कशी असेल हं. मला अभ्यास करायचा होता. थोडी एका आडबाजूला असली तर उत्तम. मला फोकस करता येईल अभ्यासावरती. इतरांचा कोणाचा गोंगाट नको. थोडी गैरसोय झाली तरी ती मला स्वीकारायची तयारी होती माझी आणि मला फक्त हे होतं, की कमीत कमी पैसे मला खर्च करायचे होते जागेसाठी आणि नाथा म्हणतो मग, की मी त्या पत्त्यावरती गेलो. अगदीच लांब ती जागा होती आणि असं होतं, की खरं तर ते पुण्याचं एक सबर्ब होतं, थोडंसं लांबचं हं, आणि हं. मुख्य रस्ता होता. त्या मुख्य रस्त्याला लागून एक बोळ आतमध्ये गेला होता आणि हां. साधारण एक 800 मीटरवरती मग आत बोळात आल्यानंतर त्याची ती जागा होती. आणि त्या जागेचं स्वरूप असं होतं संकेत, की एक 1 आर-के होता तो. 1 रूम हं. किचन पण असं एक इंडिपेंडंट, की त्याला अंगण होतं, त्याला टेरेस होतं आणि त्याच्या आजूबाजूला कुठलीही वस्ती वर्दळ जरी तो बोळ असेल, तरी त्या आजूबाजूला राहणाऱ्या घरांच्या पाठीमागच्या बाजू त्या गल्लीमध्ये येत होत्या. त्यामुळे तिथं काही खिडकी अच्छा. नव्हती, उजेड नव्हता, काहीच नव्हतं. अ, तर त्याने ती जागा म्हणजे बघितली. टोटली सेपरेट होतं ते घर. हो, हो. अगदी बोळाच्या शेवटी. हं. एकमेव ते घर होतं त्या गल्लीतलं 800 मीटर आत गेल्यानंतर बाकी सगळ्या बाजूने होते ते इतर घरांच्या दुसऱ्या गल्लीतल्या पाठीमागच्या बाजू होत्या. हां. आणि एकही खिडकी नाही, एकही दरवाजा नाही. त्याला थोडंसं आश्चर्य वाटलं. पण एकूण त्याला ती जागा आवडली. कारण एखादी सिक्लुडेड जागा होती. तिथं त्याला शांतता मिळणार होती. अभ्यास करता आला असता आणि त्याने ती जागा घ्यायचं ठरवलं. मग तो त्या मालकांना सांगितलं त्यांनी तसं, की मला जागा पसंत पडली आहे आणि मला ती घ्यायची इच्छा आहे. तर त्यांनी एक पुण्यातला म्हणजे मध्य पुण्यातला एक ॲड्रेस त्याला दिला, की "हे माझं घर आहे. तू येऊन भेट हां. इथं आणि आपण पुढची चर्चा करू." आणि मग तो म्हणतो, की मी त्या घरी गेलो 60-70 वर्षापूर्वीचं ते घर होतं. म्हणजे अगदी जुनी पूर्वी अंगण असेल सारवलेलं, पण आता ते फरसबंदी ते ब्लॉक हे करून त्यांनी ते फरसबंदी करून घेतली होती. चढायला 3-4 पायऱ्या होत्या. मी आतमध्ये गेलो. सोफा होता अगदी टिपिकल जुन्या घरासारखा आणि मी मग आतमध्ये गेलो. आतमध्ये गेल्यानंतर इतका अंधार होता आतमध्ये, की ते इतकं जुनं घर होतं, की असं वाटावं, की एखाद्या काळाचा प्रवाह त्याला वळसा घालून गेला. म्हणजे काळ इथं वाढलेलाच नाहीये. जे हं. ज्या काळात ते घर बांधलं होतं, ते घर तसंच होतं. आणि आत गेल्यानंतर मग त्यांनी बघितलं, की जुनाट कडीपाटाचं छत, हे जुने वाडे, ते वासे, एक हं. विणकाम केलेला कपडा टाकलेला एक तो जुना टेलिफोन, ती शिसवी खाट, त्याला वरती छत असतं पूर्वीच्या काळचं. तशी ती आणि एक अगदी झिरोचा बल्ब मिळावा असा एवढा अगदी अंधुक प्रकाश होता त्या मोठ्या हॉलमध्ये आणि सगळ्या हं. तसबिरी वगैरे त्यांनी त्यांच्या पूर्वजाच्या असतील वगैरे सगळ्या पूर्वजांच्या असतील तर त्या वरती लावलेल्या भिंतीवरती आणि तो टिपिकल नळ्यांचा पडदा एक पूर्वी यायचा, की टिपिकल रंगीत प्लास्टिकच्या नळ्यांचा पडदा ते त्यावेळी फॅशन होती रादर. हं.
तर तो जे 60-70 वर्षापूर्वी तेव्हा तर ती फॅशन होती तो लावलेला. तर त्याला ते थोडंसं व्हिंटेज किंवा क्लासिक वाटायला लागलं, की हे नक्की कसलं घर आहे? आणि मग तो हं. त्या खाटेवरती बसला. त्याने सांगितलं आणि हाका मारल्या 1-2 आणि तो खाटेवरती बसला वाट बघत, की कोणी येतात का? आणि मग ते पित्रे जे होते घराचे मालक, ते बाहेर आले. पण त्यांनी तो म्हणतो, की ते असे आले, की माझ्या कधी शेजारी तो नाक नळ्यांच्या पडद्याची किणकिण झाली, काही नाही. ते चक्क माझ्याजवळ उमटले. आणि हं. तो म्हणतो की त्यांची पर्सनॅलिटी अशी होती की उंची साधारण 6.2-6.3 प्रमाणापेक्षा जास्त होती. पण ते शरीरानं खुश होते आणि त्यामुळे ती उंची जास्त वाटत होती. त्यांनी माझ्याकडे पाहिलं की त्यांचं मला आधी डोळ्यात भरले ते त्यांचं ते गरुड असतं त्या चोचीसारखं अणकुचीदार नाक. त्यांचं पूर्ण टक्कल, त्याच्यावर दिसणाऱ्या त्या हिरव्या निळ्या शिरा डोक्यावरती ज्या दिसतात त्या आणि त्यांचे घारे हं. डोळे. तर त्यांनी माझ्याकडे पाहिलं, तर त्यांनी विचारलं, की "तुम्ही सोमनाथ?" आवाज अगदी खोल गेल्यासारखा वाटत होता, की तो म्हणला, "हो, मी सोमनाथ." "बरं. तुम्हाला त्या जागा घ्यायची तुम्हाला ती जागा घ्यायची तुम्हाला त्या जागेत स्वारस्य आहे का?" तर हा म्हणला, "हो." "किती दिवसांसाठी हवी आहे?" अगदी मोजके शब्द, अगदी तोलून मापून, "तुम्ही कुठे राहता? तुम्ही काय करता? तुमचं वय काय?" काही इतर चौकशा काहीही नाहीये. त्यांनी फक्त एवढंच विचारलं, की हं. "तुम्हाला जागा घ्यायची आहे का?" तर त्यांनी सांगितलं, "हो." तर माझ्या काही-काही अटी आहेत. त्या अटी तुम्हाला मान्य असतील तर तुम्ही आत्तापासून ती जागा ताब्यात तुम्ही घेऊ शकता. रोखठोक. तर त्याने विचारलं, "काय अटी आहेत तुमच्या? आणि सांगा मला." तर मी 1 वर्षाचा भाड्याचे पैसे पूर्ण रोख घेईन. डिपॉझिट मला नको. कुठल्याही कायदेशीर हं. बाबी नकोत आणि इतर कुठल्या कटकटी नकोत. या 3च गोष्टी आहे. तर ठीक आहे म्हटलं म्हणजे ओके. अगदी सामान्य अटी होता आणि मग त्यात तो म्हणतो, की मला आश्चर्य असं वाटलं, की युजुअली जागा देताना निदान म्हणजे पुण्यात किंवा एक हे म्हणूया आपण, की एक साधारण मेंटॅलिटी जी असते माणसाची, की तुम्ही कुठल्या गावचे, तुम्ही कुठून आलाय, इथं काय करणार आहे, मॅरिड आहात का? हं. हे सगळं विचारतात. चौकशी होते. पण मित्रांनी काही विचारलं नव्हतं, की एवढे पैसे द्या आणि ते भाडं इतकं कमी होतं, की त्या भाड्यात मी म्हणजे पुण्यातनं एखादी जर रूम घेतली असती, रूमच्या भाड्यात मी 3 महिने नवीन जागेत राहू शकलो असतो. तर त्यामुळे मी जसं हं. म्हणलं, की मला काटकसर करायची आहे. आई-वडील मला पैसे पाठवत होते, पण त्यांच्या कष्टाची मला जाणीव होती आणि मला कमीत कमी पैशामध्ये गैरसोय झाली तरी चालेल, पण मला पैसे कमी काटकसर करायची होती. आणि मग त्याला मी सांगितलं, की "ठीक आहे, मी ती जागा घेतो" म्हणून. पण त्यांचं ते बोलणं किंवा त्यांचं ते बघणं मला खूप अस्वस्थ करत होतं, की ती जे त्यांचे घारे म्हणा किंवा हिरवे डोळे होते, ते जे रोखले होते माझ्यावरती, की मला अस्वस्थ व्हायला झालं होतं, की असं वाटावं, की त्या डोळ्यातून ते डोळे आपलं मन वाचतायत पूर्ण. त्यांना सगळं कळतंय आपण मनातला विचार करतोय. तर अर्थात मला त्यांना काही परत भेटायचं नव्हतं. 1 वर्षाचे पैसे दिल्यानंतर मग त्यांचा माझा संबंध संपणार होता. परत काही त्या माणसाच्या मी कॉन्टॅक्टमध्ये हं. येणार नव्हतो. सो मी ते पैसे भरले. त्यांना रोख पैसे दिले. मी कॅश जाऊन काढून आणले आणि त्यांच्या समोर टेबलावरती ठेवली. त्यांनी त्या पैशाला हातही लावला नाही. ते 1-2 सेकंद त्यांनी टक लावून त्या फक्त पैशाकडे बघितलं आणि त्यांनी मान हलवली, की "ठीक आहे. तुम्ही टेबलावरची खुर्ची घ्या. ती जागा टेबलावरची किल्ली घ्या. ती जागा आजपासून तुमची आहे. 1 वर्षानंतर आपण मग पुन्हा एकदा बोलू. मी तुमच्या जागेवरती येणार नाही. मी पाहायला येणार नाही आणि 1 वर्षानंतर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ती जागा पुन्हा वापरू शकता. अदरवाईज 1 वर्षानंतर तुम्ही किल्ली घरी गाडी सोडून जा जागा." तर हा म्हणाला, की "हो, हं. मला अजून पुढच्या 1 वर्षासाठी पण लागेल." कारण भाडं इतकं कमी होतं संकेत, की तो म्हणला, की "मला हं. खरंच एक खूप परवडणार आणि एकाकी जागा होती ती." तर मला ही जागा परवडण्यासारखी आहे. आणि मी जेव्हा त्यांना म्हणालो, की मला पुढचं 1 वर्षही कदाचित हे लागेल. मी 3 वर्षासाठी इथं आलोय पुण्यामध्ये आणि पुढचं 1 वर्षही लागेल. तर ते थोडेसे एकटक त्यांनी माझ्याकडे बघितलं आणि असं वाटावं, की त्यांची मान खाली गेली होती आणि त्याचं शरीर गदगदत होतं. म्हणजे कदाचित ते हसत असावेत, असं मला वाटलं. हं. विनोद काय होता कळलं नाही. पण त्या साध्या एका वाक्यावरती त्यांनी हसावं का हे काही कळलं नाही. आणि मग मी त्या जागेवरची किल्ली घेतली आणि मग मी जागेला जायला त्या जागेवरती मुंबईसाठी निघालो. तर थोडी किरकोळ खरेदी केली, की अगदीच आता नवीन आपण त्या जागेत जातोय, तर एखादी बादली, अंघोळीचा मग किंवा ब्रेड खाण्यासाठी तिथं रुटीन बसेल तेव्हा बसेल. पण आता तरी आपण हे सोबत घेऊन जाऊ. काही किरकोळ खरेदी केली आणि मी त्या घरी गेलो. आणि पहिलीच संध्याकाळ होती. पहिली संध्याकाळ अगदी छान गेली. आतमध्ये अगदी प्रशस्त 1 आर-के जरी एक रूम आणि किचन जरी असलं, तरी घर प्रशस्त होतं.
आणि आतमध्ये बाथरूम वगैरे सगळं सेपरेट होतं. फक्त एकच होतं, की छताला जे दिवे होते ते अगदी अंधुक होते. ते मला बदलून घ्यावे लागणार होते. लागलं की ट्यूबा हवा होता. मला स्टडी करायचा होता तिथं बसून. तर इतके अंधुक उजेडात मला जमलं नसतं. तर पहिला दिवस अगदी छान गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी मग मला कॉलेजला जायचं होतं. मग बस कुठून मिळते, किती वाजता येते, हे सगळा मला अभ्यास करायचा होता. रुटीन बसवण्यासाठी, वेळापत्रक ठरवण्यासाठी. अ, मी कॉलेजला गेलो. थोडा वेळ तिथे घालवला. सगळंच नवखं, सगळीच लोकं नवीन होती. कोणाशी अजून ओळख व्हायची होती आणि मैत्री त्याच्या गतीनं यावी लागते. आपण घाई गडबड केली तर हं. समोरच्याला संशय येतो. तर ओळख आणि मैत्री त्याच्या हो. त्याच्या गतीनंच यावी लागते. तर सुरुवातीला आम्ही फक्त निरीक्षण केलं, की कोण कसं आहे, कुठं आहे, कॅन्टीन स्वस्त पडतं की बाहेरचं आहे, सगळं झालं. मी निघालो. थोडंसं चालत निघालो, की आसपासचा परिसर कळावा. बस अगदी कॉलेजच्या दारातूनच होती. पण मी तो बस न घेता एक 2-1 किलोमीटर चालायचं ठरवलं, की कळू दे तरी आसपासचा परिसर कसा आहे. 2-1 किलोमीटर नंतर मला बस मिळाली. घरी यायला मला जवळ 8 वाजले. आता 8, 8:30 वाजल्यानंतर मी येताना वाटेत एका टपरीवरून एक पातळ भाजी आणि 2 पाव घेतले. घरी आलो. अजून रुटीन सगळं बसायचं होतं. पहिलाच दिवस होता. मी ते पावासोबत ती पातळ भाजी खाल्ली आणि झोपायचं म्हणून एक तांब्या पाण्याचं माझ्या उशाशी आणून ठेवलं. जेवढा वेळ जमला तेवढा वेळ अभ्यास केला. 10:30च्या आसपास मी झोपायला गेलो. झोपायला गेल्यानंतर मला असं वाटलं, की साधारण एक अर्धा 1 पाऊण तास झोप लागली असेल. 2 किलोमीटरची पायपीट झाली होती, दगदग झाली होती. मला झोप लगेच लागली आणि कसला तरी खणखणत आवाज आला. खणखणत काहीतरी पडलं आणि मी हं. अचानक उठून बसलो आणि आजूबाजूला बघितलं. दिसत तर काही नव्हतं, पण मग माझ्या तांब्याच्या वरती जे फुलपात्र किंवा भांडं मी उलटं ठेवलं, उपडं ठेवलं होतं, ते खाली पडलं. मग ते कशाने पडलं? वारा नव्हता, काही नव्हतं. आम्ही त्याकडे फारसं लक्ष दिलं नाही. मी ते परत उचललं. असेल काहीतरी म्हणून आपण सोडून देतो. मी उचललं आणि पुन्हा झोपलो. साधारण एक अर्धा तास गेला असेल. मला कोणीतरी कणण्याचा आवाज यायला लागला, की नक्की तो इतका म्हणजे तरल होता, की तो खरंच कोणी कणतंय का इतर कुठला आसपास आवाज होतोय का काय होतंय मला काही कळत नव्हतं. पण हं. असं वाटावं कोणतरी अगदी वेदनेनं कणतंय. तर कोण ह्यावेळी असं काढत असेल म्हणून मी उठलो, लाईट लावला. पुन्हा ते अंधुक लाईट. दिसत काहीच नव्हतं हॉलमध्ये नाही आणि कढण्याचा आवाज माझ्या बाथरूममधून येत होता. म्हणजे त्या बाजूने येत होता. तो कढणंच होतं का आणि कसला आवाज होता? पण असं वाटावं की कोणीतरी अगदी खोल खालच्या आवाजात खणतं. मी दार उघडलं बाथरूमचं, लाईट लावला. कोपऱ्यात मला एक कपड्याचा ढीग दिसला. आधी 2 मिनिटं मी गलबजलो की हे काय आहे? पण नंतर मला कळलं की माझेच कपडे आहेत. ते आज सकाळी मी कोपऱ्यात ठेवले होते. मग थोडंसं मन टाळ्यावरती आलं. मी तो प्रकार विसरून गेला. मला परत दुसऱ्या दिवशी कामावरती जायचं होतं. तर पुन्हा सॉरी कॉलेजला जायचं होतं. तर पुन्हा दुसऱ्या दिवशी पण हीच पुनरावृत्ती झाली, की मी पुन्हा हं. संध्याकाळी त्या दिवशी थोडा लवकर घरी आलो. 6:30-7 वाजले असेल. थोडंसं लवकर घरी आलो. पुन्हा थोडासा फार अभ्यास केला. काही नोट्स होत्या, काही इतर काही मित्रांशी बोलणं वगैरे करायचं होतं ते झालं आणि मी पुन्हा झोपायला म्हणून गेलो. साधारण 10:15 झाले असतील आणि मला झोपल्यानंतर एक खसफस व्हावी किंवा कोणीतरी आपल्या बाजूला उभारलंय असं वाटावं. एक एक म्हणजे असं वाटावं की कोणीतरी आपल्यावर नजर ठेवून आहे. बीइंग वॉच्ड ही जे एक हं. अनुभव असतो की झोपेत सुद्धा ते आपल्याला जाणवतं की कोणीतरी आपल्यावरती नजर ठेवून आहे. कोणीतरी बघतोय आपल्याकडे. मी 1-2 वेळा मान वळवली, पाठीमागे बघितलं, लाईट लावून बघितला पुन्हा अजून तेच अंधुक लाईट पुन्हा त्या ह्याच्यात बघितलं, पण दिसत कोणीही नव्हतं. मग मला झोप लागली. केव्हा तरी रात्री म्हणलं मला अभिजित झोप आली. असं इतकं घर गरम झालं होतं, इतकं घर गरम झालं होतं, की इतकी गरमी म्हणजे ते ॲबनॉर्मल वाटत अनैसर्गिक गरम अ, झालं होतं आणि मी उठलो, लाईट लावला, बघितलं तर भिंती तापल्यासारख्या झाल्या होत्या आणि मला त्याचं कारण कळेना, की हे नक्की काय चाललंय? आधारासाठी म्हणून मी भिंतीला हात लावला, तर भिंत कलंडल्यासारखी वाटली मला हाताखाली, की ती भिंत सॉलिड नाहीये, ती कलंटी थोडीशी चक्कर आल्यासारखं वाटत होतं. म्हणून मी बाथरूममध्ये गेलो. मी माझ्या तोंडावरती गार पाणी मारलं. मे बी स्ट्रेस झालं असेल, एक्झर्शन झालं असेल आणि मी पुन्हा बाहेर आलो बाथरूममधून. परत मी म्हणजे किचनमध्ये बाथरूम होतं. किचनमधून मी हॉलमध्ये बाहेर आलो. तेव्हा मला अक्षरशः धक्का बसला. कारण असं वाटावं,
की खोलीच्या कोपऱ्यात कोणीतरी उभारलंय. माझ्याकडे म्हणजे असं घट्ट बाह्यरेषा दिसत नव्हत्या. माणसाच्या हं, दिसतात तशा बाह्याकृती काही दिसत नाही. पण असं वाटावं की तिथं काहीतरी कोपऱ्यामध्ये उभारलेलं आहे. आणि त्याच वेळेला म्हटलं मला एक ऐकू आलं, की जसं मधमाशाच्या मोहळाची गुणगुण असते ना आसपास, ती हं. गुणगुण जाणवायला लागली, की असं काहीतरी गुणगुण टाकलं आणि ते म्हणजे मोहोळ उठल्यासारखं झालं होतं माझ्या आसपास. आणि ती आकृती जी समोर मला दिसत होती, ती काहीतरी बोलतीये असं मला वाटलं, की काहीतरी खालच्या आवाजात पुटपुटते. मग ते शब्दच होते का ते आपल्याच भाषेतले होते किंवा त्यांना काय म्हणायचं होतं मला कळत नव्हतं. पण काहीतरी अगदी खालच्या आवाजात ती गुणगुण का ते काही स्वरपंक्ती होत्या. तेही मला कळलं नाही आणि मला आता इतकंच कळलं, की मला या घरातून बाहेर पडायचंय. कसाबसा हेलकाडणाऱ्या भिंती होत्या. आधाराला ज्या गोष्टीला मी हात लावेन त्या गोष्टी कळत होत्या. म्हणजे हं. पाय जड झाले होते. मला पुढे जाता येईना. ती आकृती तर मला समोर माझ्या डाव्या बाजूच्या कोपऱ्यामध्ये ती उभारलेली होती. आणि हा प्रसंग पूर्ण नवीन होता माझ्यासाठी, की हे असं मी माझ्या आयुष्यात कधीच अनुभवलेलं नव्हतं. मी कसेबसे पाय रखडत त्या खोलीच्या बाहेर एक माझी नजर डावी बाजूला मी कंटिन्यूअस ठेवली होती, हलू दिली नव्हती, स्थिर ठेवली होती. ते जे काही होतं कोपऱ्यात, त्याचं स्वरूप मला नक्की कळलं नाही. पण एक एक अर्वाचीन किंवा पुरातन जाणीव असते, की आपल्याला त्याची आतून जाणीव होते. म्हणजे विचारांच्या किंवा जाणिवेच्या पातळीच्या खाली सुद्धा आपलं एक पुरातन मन आहे, त्याला त्याची जाणीव होती, की इथं धोका आहे. ओके. तर तो म्हणाला, की मी कंटिन्युअस माझी नजर ही स्थिर ठेवली होती माझ्या डाव्या बाजूच्या बाजूला. जे काही होतं माझ्या डाव्या बाजूला खोलीच्या आतमध्ये, डाव्या कोपऱ्यात त्याच्याकडे मी नजर हटवू दिली नाही. कोण जाणे, जरी त्यांनी काही हल्ला करायचा प्रयत्न केला असता किंवा जे काय होतं त्याचं स्वरूपच मला कळत नव्हतं, की ते हल्ला जरी झाला, तर तो कुठल्या माध्यमातून होणार आहे. तो मानसिक असणार आहे, शारीरिक असणार मला काहीच माहिती नव्हतं. मी अनभिज्ञ आहे. पण एक केलं मी, की मी बाहेर पडलो. त्याच्या पुढचा धक्का हा फार वाईट होता. कारण मी बाहेर आलो त्या खोलीतून म्हणजे हॉलमधून. थोडंसं अंगण होतं बाहेर तर त्याच्यामध्ये बाहेरचाही लाईट लावला मी. तोही असा 0चा बल्ब. मला कळेना, की मालकांनी असे इतके कमी प्रकाशाचे बल्ब किंवा धुसर प्रकाशाचे बल्ब का बसवले असावेत? अर्थात ती वेळ त्याचा विचार करण्याची नव्हती. आणि असं वाटावं, की हं. जी आतमध्ये मी सावली बघितली, त्या सावल्यांचा घोळका त्या अंगणात जमलेला आहे. एका कोपऱ्यात तिन्ही चारही कोपऱ्यात आणि ते आकार फक्त स्तब्ध उभे होते. ते माझ्याकडे बघत कारण त्यांना बघत होते की नाही मला माहिती नाही. कारण त्यांना असे सूचक अवयव कुठलेच नव्हते. ना डोळे, चेहरा, नाक, तोंड जसं ज्या ठिकाणी असायला हवं, त्या ठिकाणी असं काहीही दिसत नव्हतं. फक्त एक धूसर सावली असावी असे ते आकार कोपऱ्यातून उभारले होते. पण एकाच त्यावेळी असंही वाटत होतं की ते आपल्याकडे बघतायत. ती जाणीव काय होती मला माहीत नाही आणि ते बघून आता मला असं वाटलं की आत जावं तर तो खोलीत तो उभारलाय. बाहेर जावं तर मग त्यांच्यात जावं लागेल. मग मी करायचं काय? मी हं. तरीही एक पाऊल पुढं घेतलं. मला फाटकाच्या दिशेनं जायचं तर मला त्याच दिवशी, त्या क्षणी ती जागा सोडायची होती. तिथे एक क्षणही राहायची माझी तयारी नव्हती. पण एक पाऊल जसं मी पुढं घेतलं, तसे 2 पावलं पुढे घेतली. त्या आकार मला असं वाटलं की ते सरकत आपल्या बाजूला येतायत, आपल्या जवळ येतायत आणि एका क्षणी माझी शुद्ध हरपली. त्यानंतर काय झालं मला काहीच कळलं नाही. फक्त सकाळी मला जाग आली त्यावेळी ऊन पडलं होतं. चांगलं अंगारा भाजत होतं. 9:30-10 वाजले असेल सकाळचे. मी अंगणात सुरवून पडलो होतो. हं. तिथून उठलं असं वाटलं, की खूप आजारातून मोठ्या उठलोय. तोंडात कडवट चव होती. अंग दुखत होतं. नक्की कालचा अनुभव काय होता ह्याच्यावर मी पुन्हा विचार करायचा प्रयत्न केला. पण असं वाटत होतं, की हा अनुभव आपल्याला परत त्याच्या विचार सुद्धा नको. जो आलाय तो बास झाला. तो आयुष्याला पुरणार आहे. हं. त्याच्यापुढे मला विचार सुद्धा त्या अनुभवाचा करायचा नाही. विचित्र होता. आयुष्यात पहिल्यांदा आलेला होता. तर हे सगळं झाल्यानंतर मला आता ती जागा सोडायची होती. मी कसाबसा घरी लटपटत्या पावलावरती गेलो. कसंबसं आवरलं स्वतःला. पुन्हा बाहेर पडलो. पण पुन्हा त्या घरी जायची मला इच्छा होईना. का कोण जाणे. मी माझ्या आई-वडिलांना हे सगळं सांगितलं. माझ्या रूमवरच्या मित्रांना हे सांगितलं आणि माझ्या नातेवाईकांनी ही सगळी गोष्ट बोलली. ह्या गोष्टीत मी काय करू शकतो? तुम्ही मला काय मदत करू शकता? तर त्यातून मला तुमचा रेफरन्स मिळाला, की ह्या यांना अच्छा. भेटून बघ काही अ, काही उपयोग होतो का म्हणून आणि नेमके त्यांनी ज्यांना हं. कॉन्टॅक्ट केलं होतं ते माझ्या मागच्या कंपनीतले वरिष्ठ अधिकारी होते. तर हे सगळं त्यांनी ओके. सांगितलं आणि मग तो थांब. त्याला म्हणलं, "ठीक आहे, आता उद्याचा दिवस रविवार आहे. उद्या आपण तुझी जागा बघायला भेटेल. आजचा दिवस तू कुठेतरी तुझी व्यवस्था बाहेरच्या जागी कर आणि उद्या आपण हे सगळं बघू."
त्यांनी मला विनंती केली, की "सर तुम्ही आजच येऊ शकता का?" शक्य झालं. शनिवार होता, सकाळची वेळ होती आणि म्हटलं माझे 2 टीम मेंबर्स आहेत माझ्याबरोबर काम करणारे. त्यांचंही म्हटलं उपलब्धता आहेत का ते बघायला लागेल आणि मग आपण एकतर म्हटलं हं, आज जाऊ किंवा उद्या सकाळी, रविवारी सकाळी आपल्याला जाता येईल. मग त्या हिशोबाने त्याला म्हटलं, की "हे बघ, मी रविवारी सकाळी 10च्या आसपास तुझ्याकडे येईन आणि पुन्हा आपण संध्याकाळी, रात्री त्या जागेला पुन्हा भेट देणार आहोत. पण मला आधी सकाळी दिवसाउजेडी ही जागा कशी दिसते मला बघायचंय. काही पाहणी करायची असते. त्याच्या खोलात म्हणलं तुला जायची गरज नाही. आपण काही पाहणी करू त्याची आणि मग संध्याकाळी तुला आम्ही काय करणार आहोत ते नक्की समजावून सांगेन सगळं इन डिटेल." तर हं. रविवारी सकाळी आम्ही त्याच्या जागेला व्हिजिट दिली. साधारण खरंच सांगतो संकेत, विचित्र काय म्हणावं त्याला, की विचित्र संकेत म्हणा, की एक विचित्र तो शब्द नाही आठवत आहे आता. पण त्या जागेला भेट दिल्यानंतर ती पूर्ण वाहता रस्ता होता. आतमध्ये ते बोळ होतं. हं, त्या बोळातून आम्ही आतमध्ये निघालो आणि खरंच तो म्हणला तसं दोन्ही घरांच्या पाठीमागच्या जागा त्या बाजूला येत होत्या त्या गल्लीच्या मध्ये आणि कुठेही खिडकी नाही, दार हं, नाही आणि आत गेल्यानंतर असं जाणवलं, की तो फर्टिलायझरच्या दुकानात गेल्यानंतर एक विषारी दर्प किंवा एक तो कीटकनाशकांचा दर्प असतो ना, तो आत गेल्यानंतर हं, जाणवत होता. आत एंटर केल्या-केल्या तो जाणवला मला. थोडंसं मला आश्चर्य वाटलं, की इतकी सुनसान आणि गल्लीचा तो बोळ इतका अरुंद होता, की एखादी रिक्षा जाऊ शकली असती फक्त आतमध्ये. इतका तो अरुंद होता. मग हं, अशी जागा कशाला रे घेतलीस म्हणलं, थोडी बाहेरच्या बाजूला घ्यायची होतीस. पण इट्स ओके आता घेतली आहेस. आणि त्या बोळात गेल्यानंतर मी त्याला विचारलं, म्हणलं, "हा कसला वास येतो रे?" म्हणलं, "सगळा हा" म्हणलं, "विषारी दर्प काय येतं?" म्हणलं, "या जागेमध्ये." तर त्यांनी सांगितले, "दोन्ही बाजूला जे हारीने ज्या इमारती उभ्या होत्या, तो एक फर्टिलायझर किंवा खतांचं गोडाऊन होतं ते. तिथं राहत कोणी नव्हतं. तिथं रात्री एखादा वॉचमन असायचा. बाकी तिथं राहणारी रहिवासी कोणी नव्हते. त्या रहिवासी बिल्डिंग नव्हत्या. एक खतांची गोडाऊन होती, ओळीनं असलेली. मग तो तसा दर्प काय येतो एक खताचा, कीटकनाशकाचा, त्याचं मला उत्तर मिळालं आणि आम्ही आतमध्ये गेलो. ती जागा बघितलं ना, इतकी ती एकाकी, ओसाड, एखादा म्हणजे उदासीन वाटावी असं तो एकूण ती वास्तू बघितल्यानंतरच वास्तू चांगली होती. हं, नो डाउट. सगळं स्वच्छ होतं, रंग वगैरे दिलेले होते, सगळं होतं. पण एकूण तिथं गेल्यानंतरच असं वाटत होतं, की इथं ह्या वास्तूत आपण राहू नये किंवा ते एक पुरातन जाणीव असते मनाची, की तुम्हाला सावध करत असतं, मग की इथं ही जागा चांगली नाही. काहीतरी चुकतंय, काहीतरी वाईट आहे. असं जाणवत होतं. आतमध्ये आम्ही गेलो. अगदी म्हणजे ठीक आहे, अगदी फिका रंग होता भिंतींना. ते दिवे पण बघितले मी त्याने ते वर्णन केलेले सगळं ते झिरोचे किंवा त्याच्यापेक्षा थोड्याशा हाय क्वालिटीचे बल्ब होते. आणि आतमध्ये फक्त नॉर्मल किचन, एक बाथरूम आणि सुटसुटीत रचना होती. म्हणजे घर मोठं होतं, टेरेस होतं. सगळी पाहणी केली. त्यावेळी तरी म्हणजे मी काही इन्स्ट्रुमेंट नेली नव्हती. तिथं काही रीडिंग नव्हती आली किंवा नेलीच नव्हती मी काही. मग त्याला म्हणलं, की "ठीक आहे, आज रात्री आम्ही 10 वाजता इथे येणार आहोत आणि तुझी तू सोय आजच्या दिवस बाहेर कर. आम्हाला इथं पूर्ण रात्र आम्ही राहणार नाही आहोत. काही आमची इन्स्ट्रुमेंट्स असतील आम्ही तिथं ते सेट करू आणि सकाळी येऊन त्याचं फुटेज बघायचं." तर त्यानेही सांगितलं, की "ठीक आहे, मी अगदी सुरुवातीला पुण्यात आलो होतो त्यावेळी ज्यांच्याकडे राहिलो होतो त्यांच्याकडे मी एक रात्र माझी व्यवस्था करेन." पुन्हा रात्री 10 वाजता आम्ही त्याच जागेला व्हिजिट केली आणि तसा कोलाहल होता. रात्री 10 जरी असले तरी तो वाहता रस्ता होता संकेत. हॉर्न किंचाळत होते, फेरीवाले अजून ओरडत होते, शोरूम अजून सुरू होत्या, प्रकाशित त्यांचं जे काही असेल ते घेऊन उभ्या होत्या आणि आम्हाला त्या बोळामध्ये आत वळायचं होतं. आणि जसं त्या बोळामध्ये आत आलो, साधारण एक 7-8 पावलं चाललो, पण असं वाटावं ना, की बाहेरचा कोलाहल एकदम बंद झालाय. एकदम हं, मी असं त्याचं वर्णन करेन, की तुम्ही पोहणारे असाल, तर जेव्हा पाण्याच्या तळाशी गेल्यानंतर अचानक घुप असा आवाज होतो आणि सगळी शांतता होते आणि अगदी बाहेरचा कोलाहल सुद्धा अगदी लांबनं ऐकायला यावा असं वाटतं. येतोय असं वाटतं. तर तसं एकदम हं, 7-8, 10 पावलं चाललो असेल आणि एकदम बाहेरची शांत म्हणजे जो कोलाहल होता तो एकदम शांत म्हणजे इतकं 5-10 पावलात होणार नाही ना. तर ठीक आहे. हं, आम्ही असे बरेचसे अनुभव येत असतात नेहमी. चालत, चालत, चालत साधारण ते घर जिथं अगदी शेवटाला होतं, तिथं आम्ही आलो आणि टॉर्चेस चालू केले. कारण त्यांनी आपले सगळे लाईट बंद केलं होतं लाथानी आणि आम्ही आमचे फ्लड लाईट्स किंवा टॉर्चेस म्हणूया आपण फ्लॅश लाईट्स
फ्लॅशलाईट सुरू केली आणि आता माझा एक सहकारी होता विशाल म्हणून बरोबर आणि तो नेहमी असतो माझ्यासोबत. तर जायच्या आधी त्यांनी ते अंगण होतं बाहेर. त्या अंगणाच्या बाजूने काही झुडपं लावली असेल. हौस हं, म्हणून लावली असेल. नंतर मग त्याचं काय म्हणायचं मेंटेन केलं नाही म्हणून मग ते नंतर ती बेसुमार वाढलेली होती. आणि त्यांनी बॅटरीचा टॉर्च तिकडे टाकला आणि मला सांगितलं, "सर" म्हणजे फक्त एवढंच सांगितलं म्हणजे मला टच केलं. म्हटलं, "सर." तर तिथे एक 2 जी खुरटी झुडपं होती सगळी त्यातली 2 झुडपं हलत होती. वाऱ्यावरती हलत होती. अगदी साधं दृश्य म्हणजे कोणी अ, फार महत्त्व त्याला फारसं महत्त्व देणार नाही. ती 2 झुडपं हलत होती. हं, पण हं, कधी-कधी कसं होतं माहिती आहे का, की काय खूप बारकाईने ह्या गोष्टी बघायला लागतात. ज्यावेळी तुम्ही इन्व्हेस्टिगेशनसाठी जाता त्यावेळी. मुळात संकेत कुठेही वारा नव्हता. वारा हं, कुठंही नव्हता का कुठल्याही इतर झाडांची पानं हलत नव्हती. ती 2च झुडपं फक्त वाऱ्यावरती डोलत होती. मग हा वारा कुठला होता? तो खरंच वारा होता का? आणि असेल वारा तर तो कुठल्या काळ्या प्रदेशातून येत होता आम्हाला माहिती नव्हतं. आणि सगळ्यात वाईट विचार असा, की तो वारा नसेल, तर मग ती झुडपं काही अंतःप्रेरणेनं हलत होती का? आय डोंट नो. हं, पण तो बघितला मी की 2 झुडपं स्वयंप्रेरणेनं हलतायत किंवा अंतःप्रेरणेनं हलतायत ते. आम्ही तिकडे सध्या तरी दुर्लक्ष करणार होतो आणि मग आम्ही आतमध्ये गेलो. तर ते छोटं गेट होतं, जे उघडून आम्हाला आत अंगणामध्ये जायचं होतं. पण एक अनुभव असा आला संकेत त्याच्यामध्ये, की जेव्हा त्या गेटच्या आतमध्ये आम्ही पाऊल ठेवलं, तर त्यावेळी आपण म्हणूया की प्रत्यक्ष कानाला म्हणजे ऐकू येणारा नाही, श्रवण मर्यादेच्या खालचा एक हं, घुमणारा आवाज झाला, की ज्याची फक्त कल्पना कंपना नाही यावी, की माझ्याकडे आता शब्द नाही, ती काय जाणीव होती. पण 8% श्रवणाच्या पातळीच्या खालचा आवाज. पण त्याची हं, जाणीव ही फक्त कंपनानं होत होती. असा काहीतरी तो हं, आवाज झाला. त्याच्यामध्ये आम्ही नंतर आतमध्ये गेलो आणि असं वाटावं, की त्या सकाळी बघितलेल्या ज्या फिकट रंग होते त्या घराचे किंवा जे असं रंग उडलेल्या भिंती वाटाव्यात अशा, ते आता झळाळून आलेलं होतं पूर्ण. असं वाटावं, की ते रंग रसरसते वाटत होते. ते घर असं हं. वाटावं, की ते जिवंत झालं होतं, की कशासाठी तरी. आय डोंट नो. तर तो जाणवला फरक. मलाही जाणवला, विशाललाही जाणवला. विशाल त्याने माझ्याकडे एक कटाक्ष टाकला. आम्ही समजून गेलो, की हे रंग असे आणि हे असं वाटावं, की ते रसरसतंय घर आता कशाने तरी. आम्ही तिथं फार वेळ थांबणार नव्हतो. तिथं आमचे कॅमेरे आम्ही सेट केले. काही सगळेच कॅमेरे नेहमीसारखे आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यासारखे नसतात. काही मोशन सेन्स डिटेक्टर्स असतात, काही नाईट व्हिजन असतात, काही इन्फ्रारेड असतात, काही नॉर्मल असतात. तर 6 ठिकाणी आम्ही तो स्पॉट्स सिलेक्ट केले आणि तिथं आमचे कॅमेरे आम्ही सेट केले आणि आम्ही बाहेर पडलो तिथून. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्हाला ते फुटेज बघायला यायचं होतं. रात्रभर ते कॅमेरे हं. तसेच सुरू ठेवले. सकाळी मग पुन्हा 8:00-8:30च्या सुमाराला सोमवार होता, पण सुट्टी होती मला. 8:30च्या सुमाराला आम्ही त्या घरापाशी पोहोचलो. तर हा नाथा आधीच येऊन थांबला होता. अंगणातच थांबला होता. त्याला विचारलं म्हणलं, "अरे, तू आलास का?" त्याने सांगितलं, की "तुम्ही आत काय इन्स्ट्रुमेंट्स बसवलेत मला माहिती नाही त्याची हे नाही. चुकून आम्ही आत गेलो आणि काही बंद पडलं असं नको व्हायला म्हणून मी अंगणातच थांबलोय." तर आम्ही जाऊन ते सगळे आमचं रेकॉर्डिंग जे होतं, काही इतर इन्स्ट्रुमेंट्स पण असतात, काही इतर गोष्टी पण असतात. तर त्या आता आपण केव्हा तरी पुन्हा डिस्कस करूया, की जसे टाल्कम पावडर हं. वापरतो आम्ही. टाल्कम पावडरचा उपयोग काय किंवा मिठाचा उपयोग काय हे आपण केव्हा तरी पुढे डिस्कस करूया. तर नक्कीच. ह्या गोष्टी म्हणजे आम्ही सगळे कॅमेरे आमचे आणले आणि दुसऱ्या दिवशी आणि तुम्हाला एक गंमत सांगतो संकेत. खरं तर ते 8-10 तासांचं फुटेज आहे. त्यात तुम्हाला कुठेतरी 1, 2, 3 किंवा 5 सेकंदासाठी एखादी ॲक्टिव्हिटी बघायला मिळते. पण सगळ्यात हं. पेनफुल पार्ट हा आहे, की अख्खं तुम्हाला ते 10 तासाचं फुटेज फ्रेम बाय पाहावं फ्रेम लागतं. बघायला लागतं, की कुठं काही हो. आणि पुन्हा काही ॲक्टिव्हिटी जरी दिसली, तर त्याला लगेच हे पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटी म्हणून लेबल लावता येत नाही. काही मग काही तो खरं छायाप्रकाशाचा खेळ असेल, अँगल चुकला असेल, हे सगळं पुन्हा-पुन्हा बघून मग शेवटी त्या निष्कर्षापर्यंत यायला लागतं, की ही तर खरंच काहीतरी ॲबनॉर्मल आहे असं. तर ते पूर्ण हं, आम्ही फुटेज बघितलं. त्याच्यामध्ये साधारण 1:30 वाजायच्या आसपास 1:30 ते 2च्या हं, मध्ये आम्हाला ते जे बाथरूमचं दार म्हणजे किचन टू बाथरूम हा जो अँगल होता, त्याच्यामध्ये असं दिसलं, की एक साधारण किती हार्डली 5-7 सेकंदाची ॲक्टिव्हिटी असेल.
पण त्या हं, 5-7 सेकंदाची ॲक्टिव्हिटी अशी होती, की एक छोटी शॅडो फिगर म्हणूया आपण, काळी सावली. लहान. जाताना हं, दिसली आम्हाला. त्याचं बॅकग्राऊंड ह्याच्यावर उमटलं होतं, की बाथरूमच्या दारावरती आणि मग त्याच्या मागून एक पुन्हा मोठी शॅडो फिगर आली. असं वाटावं, की एखादं लहान मूल खेळतंय आणि त्याच्या पाठीमागं, त्याच्या हं, पाठलागावरती एक माणूस, मोठी व्यक्ती येतीये. असं साधारण ते बघितल्यावरती वाटत होतं. म्हणजे ते त्यांचे व्यवहार चालले होते, हं. ते त्यांच्या हिशोबाने चालले होते आणि तेवढं एकच फुटेज मी नाथाला दाखवलं. म्हणजे हे असं आपल्याला मिळालेलं आहे आणि आज आपण प्रत्यक्ष पुन्हा तुझ्या जागेला भेट देणार आहोत. आग पुन्हा आम्ही साधारण 4-4:30च्या आसपास त्याच्या जागेला पुन्हा भेट दिली. सगळी जागा पूर्ण बघितली. पुन्हा कुठेही काही ॲबनॉर्मल नाही. इतर काही गोष्टी असतात ज्या म्हणजे आपण चेक करतो, की जसे काही स्क्रॅचेस आहेत का? किंवा जमिनीवरती काही स्टेन्स आहेत का? की जे नॉर्मल प्रकाशात कधी दिसत नाहीत. आपण हं. इन्फ्रारेड लाईट त्यासाठी वापरतो. असं काही आहे का? तर कुठं काहीही नाही. ॲब्सोल्युटली कशावरही रीडिंग नाही. ई-एम-एफ वरती काही नाहीये. आणि मग मी बाथरूम बघायला पुन्हा गेलो आतमध्ये, तर बाथरूमच्या जी खिडकी असते एक आपली फ्लिप-फ्लॉप काचांची खिडकी असते ना आपली टिपिकल काचाची वर हं, खिडक्या होतात. त्याच्या त्या काचेच्या लेचवरती म्हणजे जे आतल्या बाजूने जे हे असतं त्याच्यावरती एक छोटी पुरसुंडी ठेवलेली होती. एवढी-एवढी साधारण आपण म्हणूया लसुणाच्या आकाराची असेल. त्या हं, आकाराची लसणाची मोठी गड्डी असते त्या आकाराची काळ्या रंगाची पुरसुंडी होती. माझं लक्ष गेलं त्याचं. त्याला मी नाथाला विचारलं म्हणलं, "नाथा तू ज्यावेळी जागा बघायला आला होतास त्यावेळी ही पुरसुंडी इथं होती का? किंवा तुला काही आठवतंय का?" तर तो म्हणला, की "नाही म्हणजे मी एवढं आता एवढीशी छोटी पुरसुंडी मला कशी लक्षात येणार? मी जागा माझ्या हिशोबाने बघायला आलो होतो, की मला उपयोगी होते की नाही." पण म्हणला, "ती पुरसुंडी असेल तर मला माहिती नाही. पहिल्यापासून होती का नंतर कोणी आणून ठेवली आहे, याबद्दल मला काही मला विचार करता येत नाही." म्हणलं, "ठीक आहे, आपल्याला ती पुरसुंडी बघायची आहे." मी ती काढली. ती काळ्या कापडात गुंडाळलेली. म्हणजे मी बरंच जुनं कापड होतं. कधीपासून पडली होती तर माहिती नाही. पहिल्या कोणी भाडे करून ठेवली असेल. मे बी काही एअर फ्रेशनर असेल, माहिती नव्हतं. आम्ही ती खाली काढली आणि तेवढी एकच वस्तू विसंगत वाटत होती अख्ख्या पूर्ण वास्तूमध्ये आणि हं. ती आम्ही काढली खाली. त्याचा तो वरचा म्हणजे काळ्या तारेनं ते बांधलं होतं. ते उघडलं आणि आतमधून एक करड्या रंगाची अशी पावडर फक्त निघाली आणि हा पण बघत होता, नाथा पण बघत होता. "सर," म्हणलं, "हे काय कसली पावडर बांधून ठेवली?" अर्थात तो अनभिज्ञ होता, की ते काय होतं. पण ते बघितल्यानंतर लक्षात आलं, की ती प्रेतरक्षा होती ॲक्चुअली संकेत. तर काय? ती बापरे! हां, ती हातात घेतली आणि तो टिपिकल मी याच्या आधी बघितलेली आहे म्हणून मला ते कळलं. अदरवाईज मी काही एक्सपर्ट नाहीये. हं, पण हं, याच्या आधी या गोष्टी मी बघितलेल्या होत्या. तर तो अनुभवाचा हे होतं, की ती हातात घेतल्यानंतर ती प्रेतरक्षा आहे असं वाटत होतं. रादर आम्ही नंतर ती नाथाला म्हणलं, की आम्ही घेऊन जातो ही आमच्यासोबत. आणि तो विचारत होता उत्सुकतेने, की "हे काय आहे? काय आहे? हे कशासाठी?" म्हणून "तुला इथून तुला त्यात खोलात जाण्याची गरज नाही. तू तुझ्या अभ्यासावरती फोकस कर. हे आम्ही आमच्या सोबत हं, घेऊन जाणार आहोत आणि अगदी मोस्ट प्रोबेबली तुला उद्यापासून कसलाही त्रास हे होणार नाही." हं, त्याला थोडीशी उत्सुकता होती. त्यालाही दिसत होतं चेहऱ्यावरती, की हे पहिल्यांदा तो आयुष्यात काहीतरी अनुभवत होता आणि त्याला खूप काही प्रश्न विचारायचे होते. तर त्याला म्हणलं, "आपण हे नंतर एक आपण प्रश्नोत्तराचं सेशन करू. सध्या तरी आम्ही हे घेऊन जाणार आहोत." आणि मग आम्ही ते आमच्या सोबत घेऊन गेलो आणि कसं होतं बऱ्याचदा आपल्याकडं बरेच पंथ आहेत संकेत. तर त्या पंथांमध्ये जशा चांगल्या शक्ती आहेत, दैवी शक्ती आहे, तशा काही अ, गूढ शक्तीही आहेत, ज्याचे उपासक सुद्धा हजारो वर्षांपासून अस्तित्वात आहेत. खाल्डियन आहे, सुमेरियन आहे, बॅबिलोनियन आहे, ऊर आहे, हिटाईट आहे, मिहानी आहेत. हे बरेचसे पंथ आहेत, की ज्या हं. पंथांमध्ये अशा शक्तींचे उपासक सुद्धा आहेत. आणि ओके. आता हे असं जेव्हा काही मिळतं किंवा सापडतं, तर हे एखादी जिवंत बॉम्बसारखं असतं. हे असं नाहीये, हां. की ते घेतलं, एक ती कुरचुंडी घेतली आणि दिली फेकून बाहेर आणि तो अ, त्रास संपला, असं नसतं. जिवंत बॉम्बसुद्धा एका ठराविक क्रमानं तो हे करावा लागतो, डिफ्यूज करावा लागतो. हं. एखादा जिवंत बॉम्ब असेल, तर तुम्ही घेतला आणि दिला बाहेर फेकून, तर त्याने तो डिफ्यूज होत नाही. त्याला एक ठराविक ज्या बरोबर. पद्धतीनं तो बनवला गेला, त्याच्या रिव्हर्स पद्धतीनं त्याच क्रमानं तो अतिशय जपून, काळजीपूर्वक तो पुन्हा डिफ्यूज करावा लागतो. तर या हं, गोष्टी अशा असतात, की त्याला एक ठराविक क्रम आहे. त्या क्रमानेच त्या पुन्हा
उलगडाव्या लागतात किंवा त्या डिफ्यूज कराव्या लागतात. सो व्हॉट आय वुल्ड से की मागेही मला वाटतं एक उदाहरण दिलं, की कागदाचा आपण बाण बनवतोय. त्याला घड्या घातल्या, की तो हं, अणकुचीदार होतो. तो जर कागदाचा जरी असला, तरी तो मारला तर त्याने इजा होऊ शकते. मग त्याला डिफ्यूज कसं करायचं, की त्याला घातलेल्या घड्या आहेत त्या सगळ्या उलगडायच्या आणि मग त्याचा पुन्हा साधा कागद होतो. तो हा एक हं. ठराविक क्रमाने ह्या गोष्टी कराव्या लागतात आणि त्याच क्रमाने त्या कराव्या लागतात. त्याच्यात थोडी चूक होऊन चालत नाही. तर आम्ही ते नंतर घेऊन गेलो. तर जे पुढं त्याचं करायचं ते आम्ही केलं आणि पुन्हा नाथाला सांगितलं, की "मला उद्या पुन्हा येऊन भेट आणि तुला आज रात्री तू तिथं राहा. काही अनुभव आला, एखाद्या मित्राला सोबत घेऊन जा आणि काही अनुभव आला तर आम्हाला कळव मग." दुसऱ्या दिवशी मी माझ्या गावाला बाहेरगावी गेलो. तर त्याचा कॉल आला, की "कालची रात्र तरी चांगली गेली, पण सर मला एकदा तुम्हाला भेटायचं आणि हे सगळं काय होतं हे मला माहीत करून घ्यायचंय. मला बरेच प्रश्न आहेत." म्हणलं, "ठीक आहे." मग मी गावाहून आल्यानंतर एकदा आम्ही भेटलो. त्यांनी विचारलं मला, की "हे सगळं काय असं?" म्हणलं, "हे बघ ना, आता असं असतं, की मी जसं म्हणलं, की बरेच पंथ आपल्याकडे आहेत. त्यांच्या बऱ्याचशा उपासना आहेत. तुला मे बी तो एक ट्रॅप किंवा सापळा असेल, तुला त्यात अडकवायचं होतं. तुला इतक्या स्वस्तात जागा का मिळाली? इतक्या आडबाजूला का मिळाली? तो बोळ जर होता, तर त्या बोळात तुला एखादं भटकं कुत्रं कधीच का नाही दिसलं? लहान मुलं का कधी त्या हं, बोळात तुला खेळताना दिसली नाही? त्याच्यावर तू विचार केलास का?" प्राण्यांना आणि पशुपक्ष्यांना ह्या नैसर्गिक जाणीवा असतात, त्या अशा जागा ते टाळतात. निदान अख्ख्या एवढ्या 800 मीटरपर्यंत हा जर तुझा मूळ आहे, त्याच्या मुळात एखादं भटकं कुत्रं, एखादा पक्षी, एखादा कावळा, एखादं भटकलेला बैल, म्हैस काही बघितलंस का? नाही म्हटलं, आता इतक्या दिवसात तर कोणी आलेलं नाहीये. म्हटलं पशुपक्ष्यांना ह्याची जाणीव असते आणि नैसर्गिकरित्या हे अशा जागा टाळतात. आणि ही जागा तुझ्यासाठी एक म्हणजे सापळा होती. त्यांना काही देणं-घेणं नसतं. तुम्ही कोण आहात? त्यांना त्यांचं काम झाल्याशी मतलब असतं. इतक्या हं. कमी पैशात तुला ही जागा मिळाली. त्याचं कारणच कदाचित ते असावं, की इट वॉज अ ट्रॅप फॉर यू. मग तो म्हणला, की मी कशामुळे वाचलो मग? मी आयुष्यात कधी देवपूजा केली नाही, कुठल्या देवस्थानाला गेलो नाही, धार्मिक काही कार्य केली हं, नाहीत. हं. मग मी का वाचलो? म्हणलं असं असतं. म्हणलं, "तू नाथा म्हणलं तुझं शेत आहे. तर तू शेतात काय-काय काम करतोस मला सांग." तो म्हणाला, की "काही आमची रोजची कामं असतात. गाई-गुरांच्या धारा काढायच्या वगैरे हे सगळं असतं." म्हणलं, "त्या मुक्या प्राण्यांची तू केव्हा तरी सेवा केली आहेस. त्यांचं चारा-पाणी बघितलंयस, त्यांना अनुभव घेतलास, की नॉट नेसेसरी की तुला दरवेळी कुठेतरी देवस्थानातच जाऊन बसावं लागेल किंवा मग तू ह्या मुक्या प्राण्यांची सेवा केलीस. ही सेवा तुला निर्वाणीच्या क्षणी कामाला आली. तू जेव्हा बाहेर हं, पडलास, हे तू म्हणलास, हे जे बाहेर उभारले होते त्यांच्यात मी आलो आणि माझी शुद्ध हरपली. अ, तर मी तुला असं सांगेन, की ही हे जी शुद्ध हरपणं असतं, हे चांगल्यासाठी केलं गेलं. याचं कारण तुम्हाला त्या आकृत्या दिसतात. कुठून कशा दिसतात, की तुमचे काही रिसेप्टर्स आहेत, ज्ञानेंद्रिय, तुमचे डोळे, तुमचं नाक, तुमचे कान, तुमची त्वचा ह्याच्यातून तुम्हाला त्याची जाणीव होते. पण नॉट नेसेसरी की समोरचे जे काही एंटिटीज होत्या किंवा त्यांना तुमच्यासारखेच डोळे, नाक, कान नसतात. त्यांना जाणीव तुम्हाला हं, जशी त्यांची होते, तशी त्यांना तुमची होत नाही. तुम्ही त्यांना कसे दिसता? तर तुम्ही त्यांना असे दिसता, की एखादं काजव्यानी लखलखलेलं झाड आहे. त्यातला हं. प्रत्येक काजवा म्हणजे ही तुमची चेतनेची ठिणगी असते किंवा तुमची जाणीवेची अच्छा. ठिणगी असते. त्या स्वरूपात तुम्ही त्यांना दिसता आणि हे आपण जर आपल्या कसोट्या लावायला गेलो, की मानवाचे 70 वर्ष किंवा 60 वर्ष असं यांचं आयुष्य नसतं. हजारो वर्षापासून हे आपल्या पृथ्वीवरती अस्तित्वात आहेत. मानवाच्या तुलनेत ते जवळ-जवळ अमर आहेत. त्यांना मानवाच्या हं, प्रत्येक भावनेचा त्यांनी अभ्यास केलेला आहे. कुठल्या मोहाला माणूस बळी पडतो, कुठं आपली दैव मार्ग सोडतो हे त्यांना सगळं माहिती आहे. तर आपल्या तुलनेत ते खूप मोठे आहेत. पण असंही नाहीये की ते तुझ्यासाठी आले होते, तर तुझ्या पाठीशी कोणीच नव्हतं. ही तू हं, जी सेवा केली आहेस मुक्या प्राण्यांची आणि तुझे पूर्वज असतील, आई-वडील असतील, त्यांनी आत्तापर्यंत जे काही केलेलं आहे चांगली कृत्य, ही तुझ्या पाठीशी आहे. असतील ते हजारो वर्षापूर्वीच्या काळातून आलेले, पण तुझ्या हं, पाठीशी जे आलेत, ते सुद्धा लक्षावधी का वर्षापूर्वीच्या काळातून आलेले आहे. ते तुझं संरक्षण होतं आणि त्यांनी हं, काय केलं, की तुला बेशुद्ध केलं. याचा अर्थ काय, की तुझी जी जाणीवेची ठिणगी किंवा जी जीवनाची ठिणगी होती, त्यांनी ती तात्पुरती अवगुंठित केली, की हं, ज्यामुळे त्यांना तुझी जाणीव होणार नाही. थोड्या काळासाठी तू त्यांच्यासाठी अदृश्य झाला होतास. हं, हं, हं. त्याच्यामुळे ते
पुन्हा आपल्या मार्गाला निघून गेले आणि तुझं संरक्षण झालं. हं, सो म्हणलं हे सगळं त्याच्या पाठीमागचं आणि म्हणलं तुला अजून काही हवं असेल, नॉलेज हवं असेल, तर यू कॅन कम टू माय हाऊस एनी टाईम. आपण गप्पा मारू. तुला इंटरेस्ट स्वारस्य असेल ह्याच्यामध्ये, तर आपण अवश्य या गोष्टींवरती बोलू. आता हं. त्याच्यानंतर जवळ-जवळ 1 महिन्यानंतर त्याचा पुन्हा फोन आला आणि तो थोडासा म्हणजे अनपेक्षित होता माझ्यासाठी. ज्या हं. दिवशी आपण म्हणजे आम्ही ते पोरसुंडी जी काही होती, आम्ही ती घेऊन नष्ट केली. त्याच्या 2 दिवसांनीच त्याचे घरमालक मित्र एक्सपायर झाले. आणि आता त्यांचं अच्छा. मग त्यात त्यांचा काही परस्पर संबंध असेल तर मला माहिती नाही. पण मग त्यांनी हं, सांगितलं, की त्यांचा कोणीतरी लांबचा भाचा आता त्यांच्या मार्फत सगळे व्यवहार बघणार होता आणि माझं हं. तिथं राहण्याविषयी त्याचं काही हे नाहीये, प्रत्यवाय नाहीये. तर मी कंटिन्यू करतोय. फक्त एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी त्यालाच ते नंतर कळलं. पण तो म्हणला, की ज्या दिवशी तुम्ही ती घेऊन गेलात त्याच्या 2 दिवसानंतर त्यांचं निधन झालं. पितरे जे होते त्यांचं. मग आता त्याचा हं. परस्पर अन्वय काय असेल तर मला माहिती नाही. पण आणि हं. ही इज डूइंग वेल नाऊ. आता बरीच वर्ष उलटून गेली आहेत. त्याचं ओके. कोर्सही पूर्ण झालाय. तो आता चांगल्या एका मोठ्या कंपनीत हं, हं. एच-आर मॅनेजर, फायनान्स मॅनेजर म्हणून कोणीतरी आहे आणि हं, ही हं. इज बॅक ऑन द ट्रॅक. ओके. सॉरी थोडा मोठा होता वॉव! हा पण नाही, नाही, नाही. म्हणजे खरं तर 2 भाग होते याच्यामध्ये. एक तर तो अनुभव नेमका कसा झाला होता, नेमकी घटना कशी घडली होती आणि त्यानंतर त्याच्यावर तुम्ही कशी उपाययोजना केली हे हो. आणि तुमच्याकडनं ऐकताना अगदीच नेहमीच खूप भारी वाटतं ते. वेगळंच वाटतं आणि एका वेगळ्याच विश्वात गेल्यासारखं वाटतं खरं तर. हो. आणि त्यामुळेच हा 1 तास कसा गेला काहीच कळलं नाही. म्हणजे त्या त्या एका तासाच्या विश्वात आता मी तर स्वतः बुडालो होतो आणि अर्थात हे प्रेक्षक सुद्धा बुडाले असतील याची मला खात्री आहे. पण आपला जो प्रश्नोत्तराचा जो पॉडकास्ट असेल मला वाटतं आपण तो वेगळा करूयात आणि त्यात आपले हो, काही जे काजवे आहेत त्यांचे काही प्रश्न असतील ते सुद्धा आपण वेगळे करूयात. हो. कारण माझ्याही मनात अनेक प्रश्न आहेत. मी सुद्धा ते प्रश्न काढलेले आहेत आणि मला वाटतं पुढच्या वेळी जेव्हा आपण जो पुढचा भाग करू त्यापूर्वी मी जरा प्रेक्षकांकडून सुद्धा काही प्रश्न घेईन हो, हो. आणि अवश्य. त्या ठराविक प्रश्नांवर आपण त्यावर चर्चा करूयात. हो, आणि नक्की, पुन्हा एकदा नक्की. तुमचे खूप खूप आभार हो, आणि तुमचंही. भेटूया आपण लवकरच पुढच्या भागात अवश्य. आणि प्रेक्षकांनो तुम्हाला हा भाग कसा वाटला? सरांनी सांगितलेला अनुभव आणि ते इन्व्हेस्टिगेशन कसं वाटलं हे देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सो खूप खूप धन्यवाद अभिजित सर पुन्हा एकदा. धन्यवाद. तर हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि हो, आपल्याकडे दर शनिवारी रात्री 11 वाजता भूतांचे किस्से नावाचं लाईव्ह हॉरर सेशन असतं, ज्यामध्ये प्रेक्षकांनी स्वतः अनुभवलेल्या खऱ्या-खुऱ्या भूतांच्या घटना ते स्वतः सांगतात. तेव्हा तुमच्याकडे देखील असे भूतांचे किस्से असतील तर भेटूया येत्या शनिवारी रात्री 11 वाजता फक्त काजवा यूट्यूब चॅनलवर. आणि असेच अंगावर शहारे आणणारे अनुभव ऐकायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया लवकरच. तोपर्यंत काजव्यासारखे नेहमी चमकत रहा. धन्यवाद.